तेव्हापासून मी ही सगळी मुस्कटदाबी आणि तुषारचा विकृत छळ सहन करते। आईच्या धमकीमुळे आणि बाबांच्या तब्येतीच्या कारणामुळे मी बाबांना काही नाही सांगू शकले। मग मॅडम तुम्हीच सांगा मी काय करू, कशी जगू? तुषारचं हे सगळं वागणं जर मी कुणाला सांगितलं ना तर कोणीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण माझी आई आणि माझी ताईच मला खोटं ठरवतील आणि लोकांनी जर याच्यावर विश्वास ठेवला तर सगळीकडे पसरेल आणि ताईचा संसार उद्ध्वस्त होईल, बाबा कोलॅप्स होतील। हे सगळं होऊ नये म्हणून तुषार जे करतोय ते मी का सहन करायचं? शिवाय त्याचं कौतुक, त्याचं मोठेपण का ऐकून घ्यायचं मी? बरं झालं तू इथे आलीस, सगळं खूप भयंकर आहे, ह्याच्यावर काहीतरी उपाय करायलाच हवा। मुळात मला हे कळत नाहीये गेले इतके दिवस तू हे सगळं सहन कसं केलंस? सहन करण्याशिवाय तिच्याकडे पर्यायच नव्हता मॅडम। घरात कोणाचाच आधार नव्हता हिला, म्हणून हिचं मन माझ्याकडे मोकळं करायची। आज मला राहवलं नाही म्हणून तडक तुमच्याकडे घेऊन आले हिला। माझ्याकडे घेऊन आलीस ते चांगलंच केलंस, पण हिला आजच का घेऊन आलीस? आय मीन आजच नेमकं असं काय घडलं की तुला हिला माझ्याकडे घेऊन यावं असं वाटलं? मॅडम तुम्ही बाईकचा शोध थांबवायला सांगितला म्हणून मग आम्ही बाईकचा नाद सोडून दिला। त्या नंबर प्लेटची इन्क्वायरी केली पण ती नंबर प्लेट फेक होती। सीट आपण त्याविषयी नंतर डिस्कस करूया, आधी आपण हिच्या केस बद्दल बोलू। ही पूजा, हिला मदत करायची आपल्याला। आय मीन हिची केस घेतोय आपण, हिचे भाऊजी हिला त्रास देत आहेत, मॉलेस्टेशनची केस आहे। नात्यातल्या माणसानं असा विनयभंग करणं म्हणजे वंगाळच। मॅडम विचित्र मुलगी आहे ही। आम्ही तपासासाठी गेलो होतो तेव्हा हिने याच्यावर सुद्धा असाच आरोप केला। हो ना, मी हिला सांगायला गेलो की तुझी पर्स उघडी आहे। मॅडम लक्ष कुठे? मोबाईल पडलाय, पैसे बाहेर आले। आपण आज जाऊयात का? नाही नको, तुषारला आपण दिसू शकतो म्हणून नको, तिलाच येऊ दे बाहेर। मी कोणी असेन ग? सोड! कसा सोड? अरे सोड! अगं अगं ओरडून काय माझी जागा अगं अगं ओरडून तुझं काही झालं नाही ना पूजा? हा हो नाही, काय झालं? हा काय? पूजा पूजा तू आज जा। तुझ्या अगं कोण होता तो गुंड? माहित नाही। दिवसा ढवळ्या सोसायटीत येऊन मुलींची छेड काढतात, काय दिवस आलेत। तुषार होता म्हणून बरं झालं। शिडराव, आपण या तुषार बद्दल ऐकलं काय होतं आणि दिसलं काय? हो ना,
आता हिरो निघाला. हो मी पण कन्फ्यूज आहे. तुषार तुम्हाला लागलं नाही ना तुषार भाऊजी? नाही वहिनी, मी बरं आहे. खरंच पण आज तू होतास म्हणून तुझ्यावरचं संकट टळलं. तुझ्यासारखा धाडसी मुलगा आमच्या सोसायटीत राहतो याचा अभिमान वाटतो मला. नाही भाल्या काका, तो सापडायला पाहिजे. नाहीतर आता पुन्हा नवीन मुलीला छेडायला मोकळा झाला. तो निसटला हातात ना. पुन्हा सापडला ना, सोडणार नाही मी त्याला. आता काय झालं पूजा? बाबा काही नाही झालं मला. अगं मग तू ओरडलीस का? अहो काका, एक गुंड हिला छेडत होता, पण तुषार भाऊजींनी त्याला मारलं आणि हिला वाचवलं. अनंता, आता सुनीता वहिनी आल्या ना की एकदा तुषारची दृष्ट काढून. अरे तुझा जावई म्हणजे हिरा आहे, हिरा. अरे तुषारचा पराक्रम हा सगळ्या जगाला कळायला हवा. हो ना, असा माणूस आपल्या सोसायटीत राहतो हे आपलं भाग्यच आहे. भाल्या काका, अंजली वहिनी, तुम्ही जरा जास्तच कौतुक करताय हो माझं. जास्त? अरे कमी म्हण हवं तर. अहो पण मी इतकं कौतुक करण्यासारखं खरंच काही केलेलं नाही. तुषाररावांचा हाच तर मोठेपणा आहे ना. जे करतात ते बोलून दाखवत नाहीत. ते हे भलतच झालं. ज्याला आपण विलन म्हणून पकडायला आलतो तो हिरो ठरला. आता कसला तपास करायचा आपण? काय नाही, जे पाहिले ते मॅडमला जाऊन सांगतो. या. मी पूर्ण होकारही नाही दिला आणि नकारही नाही दिला, पण होकारात बदलू शकतो असा येलो सिग्नल दिला. आता चेंडू त्याच्या कोर्टात आहे. बघूया आता तो काय करतो. वाह, पूजा आजारी असल्यामुळे झोपली आहे बिचारी एकटी. आता 2 तास तरी घरात फक्त मी आणि पूजा.